मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यावर जिथे सर्वजण त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करत होते, तिथे रस्त्याच्या कडेला एक महिला चप्पल विकत बसली होती. तिचा चेहरा वयाने सुरकुत्या पडला होता. तिचे कपडे धूळ आणि घामाने माखले होते. तिच्या टोपलीत काही स्वस्त चप्पल होत्या. क्वचितच कोणी त्या खरेदी करू इच्छित होते. लोक तिच्या जवळून दररोज जात असत. काहींना तिरस्कार वाटत असे तर काहींना हसून. कोणालाही माहिती नव्हते की ज्या महिलेची दया ते पाहत होते ती शहरातील सर्वात मोठ्या पादत्राण कंपनीची खरी मालकीण होती. दुसऱ्या दिवशी तिचे सत्य उघड झाले आणि संपूर्ण शहर हादरले. सकाळ झाली होती. मुंबईतील लोकल गाड्यांचे आवाज, वाहनांचा आवाज आणि रस्त्यावरून धावणाऱ्या लोकांचा आवाज आधीच वेग वाढला होता. गर्दीत एक जुनी निळी ताडपत्री बसली होती. सुमारे 70 वर्षांच्या सरला देवी यांचा चेहरा थकलेला होता, पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. दररोज ती काही हाताने शिवलेल्या चप्पल असलेली तिची छोटी टोपली आणत असे. कधीकधी 2 विकायच्या, कधीकधी एकही नाही. तरीही ती तक्रार न करता दिवसभर बसून राहायची. तिच्या आजूबाजूचे दुकानदार तिला म्हातारी अम्मा म्हणत. काही जण तिच्यावर हसायचे. इतर जण विचारायचे, अम्मा, या वयात तू काय कमवणार आहेस? ती फक्त हसायची. दिवस संपायचा आणि सूर्य मावळायचा आणि सरला तिच्या उरलेल्या चप्पल गोळा करायची आणि गेल्या अनेक वर्षांपासून जिथे ती एकटी राहत होती तिथे परत जायची. कुटुंब नव्हते, सोबती नव्हते, फक्त आठवणी आणि अपूर्ण कथा. हीच सरला देवी एकेकाळी एका प्रतिष्ठित कुटुंबाची सून होती. तिचे पती रमेश त्रिपाठी यांचे मुंबईत एक छोटेसे फुटवेअर स्टार्टअप होते. रमेश यांनी त्यांच्या आवडीने त्या छोट्या व्यवसायाला मोठ्या कंपनीत रूपांतरित करण्याचे स्वप्न पाहिले. सरला प्रत्येक पावलावर त्याच्यासोबत होती. डिझाईन तयार करत होती, ग्राहकांना भेटत होती आणि प्रत्येक संघर्षात तिच्या पतीच्या पाठीशी उभी होती. पण आयुष्य कधी वळेल हे कधीच कळत नाही. रमेशचा अपघातात मृत्यू झाला आणि नंतर त्याचे भागीदार मोहित, कपूर आणि रणरक यांनी कंपनी ताब्यात घेतली. सरलाकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्रे नव्हती. फक्त तिच्या पतीच्या काही जुन्या नोटबुक्स आणि काही अपूर्ण स्वप्ने होती. ती रस्त्यावरच राहिली. कंपनी पूर्वी RS फुटवेअर प्रायव्हेट लिमिटेड झाली होती, ती MK फुटवेअर, आणि सरलाचे नाव कायमचे पुसून टाकण्यात आले. तिने डिझाईन केलेले चप्पल आता रस्त्यावर स्वस्थ सारख्याच प्रकारच्या विकल्या जात आहेत. लोकांना हे फारसे माहिती नव्हते की जी महिला एकेकाळी चिखलात बसून चप्पल विकत होती ती एकेकाळी त्याच चप्पल ब्रँड करत होती. जेव्हा जेव्हा तिला MK फुटवेअरचे बिलबोर्ड दिसले तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी जळत असे. ही तीच कंपनी होती जी तिच्या पतीच्या नावाने सुरू झाली होती आणि आता दुसऱ्याच्या नावाने चमकत होती. तरीही तिने हार मानली नाही. दररोज ती तिची टोपली घेऊन बाहेर जायची, रस्त्याच्या कडेला बसायची आणि ग्राहकांची वाट पाहायची. कधीकधी एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी येत असे आणि ती हसून म्हणायची, बेटा, हे हाताने बनवलेले आहे, ते टिकेल. लोक कधीकधी दया किंवा गरज म्हणून ते खरेदी करायचे. त्या दिवशी सर्व काही तसेच होते, पण काहीतरी वेगळे घडणार होते. तिच्या समोर एक काळी कार थांबली. सुमारे 30 वर्षांचा एक तरुण त्यातून बाहेर पडला. औपचारिक कपडे घातलेला, लॅपटॉप बॅग धरलेला. त्याचा चेहरा थकलेला पण हुशार होता. त्याचे नाव आदित्य कपूर होते. झाले MK फुटवेअरचा नवा CEO. मोहित कपूरचा मुलगा आदित्य त्याच्या कंपनीची पाहणी करण्यासाठी बाहेर पडला होता. पण सिग्नलवर त्याची गाडी थांबली तेव्हा त्याला रस्त्याच्या कडेला बसलेली तीच महिला दिसली. तो काही वेळ तिच्याकडे पाहत राहिला. ती चप्पल विकत होती, अगदी शांतपणे. ग्राहक नव्हते, फक्त ती आणि तिचे कष्ट. आदित्यला का माहीत नव्हते, पण त्याचे डोळे तिच्यावर होते. तो गाडीत बसून विचार करत होता, तिच्या वयातही ही महिला दररोज रस्त्यावर बसली असेल. तो गाडीतून उतरला आणि तिच्याकडे गेला. ती काहीच बोलली नाही. तिने फक्त चप्पल उचलली आणि त्यात पैसे ठेवले. सरला हसली आणि म्हणाली, देव तुला आनंदी ठेवो बेटा. आदित्यने मान हलवली आणि निघून गेला. पण त्याच्या मनात काहीतरी विचित्र रेंगाळले. त्या रात्री मुंबईत मुसळधार पाऊस पडला. लोक घरी होते, पण सरला त्याच ताडपत्रीखाली बसली होती. चप्पलांची टोपली भिजली होती, अनेकांचे नुकसान झाले होते. तरीही तिने ती टोपली छातीशी धरली, जणू काही ती एक खजिनाच असेल. ती हळूच म्हणाली, रमेश, तुझी स्वप्ने अजूनही जिवंत आहेत. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पावसात मिसळत होते. तिला माहीत नव्हते की त्या दिवशी ज्या मुलाने तिला चप्पल खरेदी केली होती तो त्याच कंपनीचा CEO होता ज्याने तिचे सर्वस्व हिरावून घेतले होते. दुसऱ्या दिवशी आदित्य त्याच्या कंपनीची कागदपत्रे तपासत होता. त्याच्या वडिलांनी ठेवलेल्या जुन्या नोंदींमध्ये त्याला एक जुनी फाईल सापडली. RS फुटवेअर ओरिजिनल पार्टनरशिप ॲग्रीमेंट 1991. फाईल उघडताच त्याला संस्थापकांचे नावे दिसले, रमेश त्रिपाठी आणि सरला त्रिपाठी. आदित्यचे डोळे विस्फारले. त्याने हे नाव यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. त्याने पटकन त्याच्या सहाय्यकाला विचारले, ही सरला त्रिपाठी कोण होती? सहाय्यकाने उत्तर दिले, सर, ती एका जुन्या भागीदाराची पत्नी होती. अपघातानंतर कंपनीची सर्व कागदपत्रे गायब झाली होती.
आदित्याला रस्त्यावर चप्पल विकणाऱ्या वृद्ध महिलेचा फोटो आठवला. तिचे नाव सरला होते. त्याला त्याच्या आत काहीतरी हालचाल जाणवली. ही तीच महिला होती जिचे नाव या फाईलमध्ये लिहिले होते. तो विचारात हरवला होता. त्या रात्री आदित्याची झोप उडाली. तो त्याच्या पेंटहाऊसच्या बाल्कनीत उभा राहून शहराच्या दिव्यांकडे पाहत होता. त्या महिलेचा आवाज त्याच्या कानात घुमत होता. देव तुझे भले करो बेटा, तो विचार करत होता. जर ती महिला सरला त्रिपाठी असेल तर माझे वडील कोण घेऊन गेले? त्याने उद्या सकाळी सर्वात आधी ती चप्पल विकणाऱ्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. त्याला सत्य शोधायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईचे रस्ते नेहमीप्रमाणे गर्दीने भरलेले होते. पण सरला देवी जड वाटत होते. रात्रीच्या पावसात तिच्या अनेक चप्पल भिजल्या आणि खराब झाल्या होत्या. ती वाळलेल्या जोड्या टोपलीत ठेवत असताना दूरवरून गाडीचा हॉर्न वाजला. ती तीच काळी कार होती जिथून तो तरुण काल बाहेर पडला होता. आदित्य कपूर हळूहळू जवळ आला. यावेळी घाई न करता त्याला तीच ताडपत्री, तीच सुरकुत्या पडलेला चेहरा आणि सर्व अडचणींमध्येही कायम राहिलेले तेच हास्य दिसले. सरला हसली आणि म्हणाली, बेटा, तुला पुन्हा चप्पल खरेदी करायची आहेत का? आदित्यने उत्तर दिले नाही. तो फक्त खाली वाकला आणि म्हणाला, अम्मा, तुझे नाव सरला आहे का? ती क्षणभर चकित झाली. मग म्हणाली, हो बेटा, मी सरला आहे, पण तुला माझे नाव कसे कळले? आदित्य क्षणभर गप्प राहिला. मग त्याची नजर त्यांच्या शेजारी असलेल्या एका जुन्या टोपलीवर पडली, ज्यामध्ये एका कोपऱ्यात RS फुटवेअर डिस बाय सरला त्रिपाठी असे लिहिलेले एक जुने वही होते. आदित्याचा श्वास थांबला. काल त्याने फाईलमध्ये पाहिलेले तेच नाव होते. तो क्षणभर तिथेच उभा राहिला. मग विचारले, अम्मा, तू कधी रमेश त्रिपाठीला ओळखलीस का? त्याचे डोळे अश्रूंनी भरले. तो हळूवारपणे म्हणाला, तो माझा नवरा होता बेटा. ती थांबली. मग कुरकुरली. त्याची मोठी स्वप्ने होती. त्याला एक चप्पल कंपनी बनवायची होती जेणेकरून गरिबांनाही चांगले शूज परवडतील. पण त्याच्या मृत्यूनंतर सर्व काही हिरावून घेतले गेले. ती थांबली. तिचे डोळे ओले होते. पण तिचा आवाज दृढ होता. आदित्य आता पूर्णपणे शांत होता. त्याला समजले की त्याच्यासमोर उभी असलेली महिला RS फुटवेअरची खरी सहसंस्थापक आहे. आदित्य ऑफिसमध्ये परत गेला, पण तो लक्ष केंद्रित करू शकला नाही. प्रत्येक फाईलमध्ये, प्रत्येक रिपोर्टमध्ये, प्रत्येक सेल्स चार्टमध्ये त्याला तोच चेहरा दिसत राहिला. रस्त्यावर चप्पल विकणारी ती म्हातारी महिला, जिची कंपनी आता करोडो कमवत होती. त्या रात्री त्याने त्याच्या वडिलांचे जुने ईमेल, फाईल्स आणि अकाउंट शोधायला सुरुवात केली. त्याला असे काहीतरी सापडले जे त्याने पाहू नये. रमेश त्रिपाठीच्या मृत्यूनंतर त्याची सही फसवणुकीने वापरली गेली होती. कंपनीचे शेअर्स हळूहळू मोहित कपूरच्या नावावर हस्तांतरित केले गेले होते. आदित्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने फाईल्स बंद केल्या आणि फक्त म्हणाला, बाबा, तुम्ही कोणाचे हक्क हिरावून घेतले का? त्याने ठरवले की जे काही होईल ते योग्यच होईल. तो सरला देवींचे हक्क परत करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य त्याच ठिकाणी परतला. सरला देवी आधीच बसलेल्या होत्या. तिच्यासमोर एकही ग्राहक नव्हता. आदित्य तिच्याकडे गेला आणि म्हणाला, अम्मा, आज तुला माझ्यासोबत कुठे जायचे आहे का? सरला हसली. बेटा, माझ्याकडे फक्त ही टोपली आहे, मी कुठे जाऊ? तो म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेवा. त्याने त्यांच्यासाठी गाडी मागवली. लोक आश्चर्यचकित झाले. सीईओ रस्त्यावरील एका मुलीला त्याच्या गाडीत का बसवू देत होते? पण कथेत खरा ट्विस्ट अजून येणार आहे हे कोणालाही माहीत नव्हते. गाडी थेट MK फुटवेअर प्रायव्हेट लिमिटेडच्या मुख्य कार्यालयात आली. ती तीच जागा होती जिथे सरला आणि तिच्या पतीने एकदा त्यांचे स्वप्न साकार केले होते. ती आत येताच सुरक्षा रक्षकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मॅडम, ही जागा सामान्य लोकांसाठी नाही. आदित्य हात वर करत म्हणाला, हा कंपनीचा खरा मालक आहे, वाट द्या. संपूर्ण कर्मचारी क्षणभर स्तब्ध झाले. रस्त्यावर चप्पल विकणारी ती महिला आता त्याच कंपनीच्या गेटमध्ये उभी होती. ती हळूहळू आत गेली. प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक टेबलावर, प्रत्येक कोपऱ्यावर तिला तिच्या जुन्या दिवसांची आठवण झाली. ती एका टेबलावर गेली आणि म्हणाली, रमेश इथे बसून डिझाईन्स काढायचा. तिच्या डोळ्यात पाणी आले. आदित्यने सर्वांसमोर जुनी फाईल बाहेर काढली. RS फुटवेअर पार्टनरशिप करार केला आणि म्हणाला, ही कंपनी माझी नाही, ती तिची आहे. तिने आणि तिच्या पतीने ती बांधली. माझ्या वडिलांना त्यातून फक्त नफा झाला. ऑफिसवर शांतता पसरली. सर्वांच्या चेहऱ्यावर लाज होती. सरला देवी थोडा वेळ गप्प राहिल्या. मग ती म्हणाली, बेटा, मला आता ही कंपनी नको आहे. मला फक्त अशी इच्छा आहे की कोणत्याही गरीब महिलेला तिच्या स्वप्नांपासून वंचित ठेवले जाऊ नये. आदित्यने लगेच घोषणा केली, आजपासून MK फुटवेअरचे नाव बदलले जाईल. त्याचे नाव आता RS फुटवेअर फाउंडेशन असे ठेवले जाईल आणि त्याच्या उत्पन्नातील 50% गरीब महिलांना मदत करण्यासाठी जाईल. संपूर्ण ऑफिस टाळ्यांचा कडकडाट झाला. सरलाचे डोळे भरून आले होते.
पण ते वेदनांचे नव्हे तर अभिमानाचे अश्रू होते. संध्याकाळपर्यंत ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. रस्त्याच्या कडेला चप्पल विकणारी ती कोट्यावधी रुपयांच्या कंपनीची खरी मालकी नसल्याचे निष्पन्न झाले. सर्व वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांमध्ये तोच चेहरा होता, सरला त्रिपाठी. काल ज्या लोकांनी तिच्याकडे दया दाखवली होती ते आता आदराने तिच्या पायाशी झुकत होते. ती अजूनही त्याच साधेपणाने हसत होती. ती म्हणाली, लोकांनी माझे कपडे पाहिले, माझे हृदय नाही. पण आता कदाचित कोणीही त्यांच्या परिश्रमावरून, त्यांच्या परिस्थितीवरून नाही कोणाचाही न्याय करणार नाही. त्या रात्री आदित्यने सरला देवींना तिच्या नवीन घरात सोडले. ती आता झोपडीत नव्हती, तर तिच्या जुन्या घरात होती, जी तिने वर्षानुवर्षे गमावले होते. आज आदित्य परत आला होता. आदित्य निघून जाताच तो म्हणाला, अम्मा, हे आता तुझे घर आहे आणि ही कंपनीही. सरला फक्त हसली आणि म्हणाली, बेटा, हे आता माझे नाही, ते सर्वांचे आहे. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला तेव्हा मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यांवरील लोकांचे संभाषण बदलले होते. कालपर्यंत सर्वजण त्या वृद्ध महिलेला बिचारी चप्पलवाली अम्मा म्हणत असत. आज लोक तिच्या नावावरून प्रेरणा घेत होते. वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर ठळक अक्षरात छापले जात होते, सरला त्रिपाठी, सत्याने कोट्यावधी रुपयांच्या खोट्याला हरवणारी महिला. तिचे नाव प्रत्येक वृत्तवाहिनीवर होते. लोक सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत होते. जिथे ती रस्त्याच्या कडेला बसली होती, तिच्या शेजारी एक छोटी टोपली होती. तिचा चेहरा शांत पण प्रतिष्ठित होता. ती प्रतिमा आता संघर्षाचे प्रतीक बनली होती. आदित्य कपूरने आपले वचन पाळले. MK फुटवेअर RS फुटवेअर फाउंडेशन 1 बनले होते. कंपनीची नवीन बोर्ड मीटिंग सुरू होती. सरला देवी पहिल्यांदाच मुख्य खुर्चीवर बसल्या. डझनभर तरुण कर्मचारी तिच्यासमोर बसले होते. त्यांनी तिला कधीच ओळखले नाही. सर्वांचे डोळे आदराने भरले होते. मी आज येथे कोणाला दोष देण्यासाठी आलो नाही, सरला हळुवारपणे म्हणाली. आयुष्याने मला शिकवले आहे की फक्त पडणारेच सावरायला शिकतात. मला वाटते की ही कंपनी माझ्यासारख्या परिस्थितीत अडकलेल्या महिलांसाठी काम करेल, फक्त संधीची वाट पाहत आहे. तिने बोलणे संपवताच हॉल टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या दिवशी एक नवीन सुरुवात झाली, जिथे एक अनामिक महिला एकेकाळी तिच्या नावाने ओळखली जात असे. संध्याकाळी आदित्य सरलाला तिच्या जुन्या घरात घेऊन गेला. ते तेच छोटे घर होते जिथे रमेश त्रिपाठीने त्याच्या स्वप्नांची पहिली रूपरेखा रेखाटली होती. घर आता जीर्ण झाले होते, भिंती सोलून निघत होत्या, पण त्याने दार उघडताच हवेत एक जुना सुगंध दरवळला. ती हळूहळू आत गेली. खोलीच्या एका कोपऱ्यात अजूनही जुना बुटांचा साचा बसला होता आणि तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. रमेश, तुझे स्वप्न आता पूर्ण झाले आहे, ती कुजबुजली. आदित्य मागे उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला. तो हळुवारपणे म्हणाला, अम्मा, जर माझे वडील आज जिवंत असते तर त्यांना कदाचित सर्व काही ठीक व्हावे असे वाटले असते. सरलानी त्याच्याकडे पाहिले आणि रागाचा एकही लवलेश न घेता हसली. बेटा, सत्य जाणून घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी खूप धाडस लागते. तू ते केलेस. काही आठवड्यांतच RS फुटवेअर फाउंडेशनने एक भव्य कार्यक्रम आयोजित केला, ज्यामध्ये मुंबईभरातील शेकडो महिलांना आमंत्रित केले गेले. फुटपाथवर, दुकानात किंवा घरात दररोज काम करणाऱ्या प्रत्येक महिलेने आपल्या मुलांना खायला दिले. जेव्हा सरला देवी स्टेजवर आल्या तेव्हा संपूर्ण हॉल उभं राहिला. टाळ्यांचा कडकडाट थांबला नाही. ती हळुवारपणे म्हणाली, माझ्याकडे काहीही नसतानाही मला आशा होती आणि त्या आशेने मला येथे आणले आहे. आज जर कोणतीही महिला किंवा पुरुष हे ऐकत असेल तर लक्षात ठेवा, लोक तुमचे कपडे पाहतील पण देव तुमच्या कर्मांकडे पाहेल. तिच्या आवाजात एक सत्य होते जे हृदयाला स्पर्शून गेले. प्रत्येक चेहरा ओलावा होता, प्रत्येक डोळा चमकत होता. पुढच्याच महिन्यात मुंबई महानगरपालिकेने तिला इन्स्पिरेशन ऑफ देअर्स पुरस्कार देऊन सन्मानित केले. जेव्हा ती ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्टेजवर आली तेव्हा संपूर्ण हॉल जय सरला अम्माच्या सुरात गुंजला. कॅमेरे चमकले आणि पत्रकारांनी प्रश्न विचारले, पण सरला फक्त हसली. ती स्टेजवरून खाली उतरली आणि काम करणाऱ्या महिलांमध्ये बसली आणि म्हणाली, मी अजूनही तीच सरला आहे जी काल रस्त्यावर बसायची. फरक एवढाच आहे की काल माझ्याकडे फक्त कष्ट होते, आज मलाही आदर आहे. त्या रात्री सरला देवी त्याच ठिकाणी परतली जिथे ती वर्षानुवर्ष चप्पल विकत होती. आता ती जागा ओसाड होती, पण तिची जुनी टोपली अजूनही तिथेच होती. तिने ती उचलली आणि तिच्याकडे पाहिले. ती हसली आणि म्हणाली, आता तू आराम करू शकतेस, तुझी मेहनत आता तुझे नाव झाली आहे. तिने ताडपत्री दुमडली आणि गाडीत ठेवली आणि गाडी निघून जाताना तिचे प्रतिबिंब हळूहळू विंडशील्डमध्ये नाहीसे झाले. कहाणी तिथेच संपली, पण तिने मागे सोडलेला धडा नेहमीच लक्षात राहील. कधीही कोणाचाही त्यांच्या परिस्थितीवरून न्याय करू नका, कारण जगाने नाकारलेल्या महिलेने जगाला शिकवले की खरी संपत्ती संपत्तीतून नाही तर प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमातून येते.
जीवन कितीही कठीण वाटले तरी जर तुम्ही खरे असाल तर एक दिवस संपूर्ण शहर तुमच्या पुढे नतमस्तक होईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि देशाच्या कोणत्या कोपऱ्यातून तुम्ही आमचा व्हिडिओ पाहत आहात ते आम्हाला कळवा. तर भेटूया.